नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. पाहताय ना, आपले सांडगे किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेत. जाता येता तोंडात टाकण्यासाठी, मधल्या वेळच्या खाण्यासाठी किंवा चहाबरोबर. विकतचे पॉपकॉर्न किंवा कुरकुरे यापेक्षा घरी केलेले हे पोह्यांचे सांडगे कितीतरी उपयुक्त होतं. एवढंच कशाला, जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी पापड किंवा मिरगुंड यापेक्षा हे सांडगे नेहमीपेक्षा वेगळे. चला तर पाहूया कुरकुरीत खुसखुशीत पोह्यांचे सांडगे. पोह्यांचे सांडगे करण्यासाठी इथे आपल्याला 4 वाट्या म्हणजे साधारणपणे पाव किलो जाड पोहे घ्यायचे आहेत. आपण कांदे पोहे करतो ना, तेच पोहे मी इथे वापरतोय. तुम्हाला जर पातळ पोहे वापरायचे असतील तर तुम्ही पातळ पोहे देखील वापरू शकता. हे पोहे आपल्याला निवडून, साफ करून, चाळून, स्वच्छ करून तर घ्यायचेच आहेत. शिवाय अगदी हलक्या हातानं पाण्यानं स्वच्छ धुवूनही घ्यायचे. लक्षात ठेवा, हे पोहे आपल्याला चोळून चोळून तर धुवायचे आहेत, परंतु अगदी हलक्या हातानं. म्हणजे पोहे खालीवर करायचे, ढवळायचे आणि अगदी हलक्या हातानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे शक्यतो पोहे तुटणार नाही, ते अख्खे कसे राहतील हेच पाहायचं आहे. पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे. पण पाणी किती घालायचं आहे? पोहे तंतोतंत बुडतील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता पोह्यांवर झाकण ठेवायचं आहे आणि हे पोहे आपल्याला किमान 15 मिनटं असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. जोपर्यंत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण पोह्यांच्या सांडग्यांसाठी पुढची तयारी करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला 5-6 तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्यांची देठं काढायची आहेत आणि जितक्या शक्य असतील तितक्या ह्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. यानंतर मूठभर देठासहित गावरान कोथिंबीर घ्यायची आणि ही कोथिंबीर देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. म्हणजे कोथिंबीरीच्या गड्डीचा खालचा मुळांचा भाग काढून टाकायचा आहे आणि तिथपासून आपल्याला देठ घ्यायचे. कोथिंबीरीची पानं नाही घेतली तरी सुद्धा चालणार आहेत. कोथिंबीरीच्या पानांपेक्षा देठांमध्ये पोषण मूल्य जास्त असतात आणि चवीलाही छान असतात. हो, परंतु मिरच्या आणि कोथिंबीर चिरण्यापूर्वी आपल्याला हे दोन्ही जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायचेत. स्वच्छ सुती कापडानं पुसून घ्यायचेत, कोरडे करून घ्यायचे. तोपर्यंत आपले पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत, परंतु त्यामध्ये अजूनही थोडंसं पाणी शिल्लक आहे. म्हणून काय करायचं आहे, हे पोहे आपल्याला एखाद्या गाळणीमध्ये, वेळणीमध्ये काढून घ्यायचे. अगदी हलक्या हातानं थोडेसे दाबून घ्यायचेत, म्हणजे पाणी खाली निथळेल. पोहे एकसारखे करून दाबून घेतल्यानंतर हे पोहे आपल्याला 5 मिनटं असेच ठेवून द्यायचे, म्हणजे त्यातील थेंब न थेंब पाणी निथळलं जाईल. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, आपल्या पोह्यांमधलं थेंब न थेंब पाणी खालच्या भांड्यामध्ये निथळलेलं आहे. आता गाळणीतले हे पोहे आपल्याला एका मोठ्या बोलमध्ये काढून घ्यायचे आणि एकसारखे करून घ्यायचे, परंतु अगदी हलक्या हातानं. चोळायचे, मळायचे अजिबात नाही आहेत. फक्त हा जो गठ्ठा तयार झाला ना, तो सोडून घ्यायचा इतकंच. आता या पोह्यांवर आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, मिरची, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा ओवा देखील हातावर चोळून तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कसे? अगदी हलक्या हातानं. नेहमी आपण कोणतेही जिन्नस मळताना दाबतो ना, तसं दाबायचं अजिबात नाही आहे. फक्त खाली वर करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे, बस. अरे हो, एक जिन्नस राहिलं ना, ते म्हणजे रेड चिली फ्लेक्स. माझ्याकडे ज्या कमी तिखट लाल सुक्या मिरच्या होत्या ना, त्या बिया काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 सेकंद फिरून घेतलं. अगदी 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे. चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे. आपण तिखट हिरव्या मिरचीचा वापर केलाच आहे, परंतु या रेड चिली फ्लेक्समुळे आपल्या कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं, म्हणजे पांढरं, हिरवं आणि लाल. पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, परंतु कसे? अगदी हलक्या हातानं. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? पोहे धुण्यापासून आत्तापर्यंत आपण एकदाही पोहे मुठीमध्ये दाबलेले नाही आहेत. पहिल्यापासून अगदी आत्तापर्यंत फक्त आपण हे पोहे मिक्स करत आलो आहे. हे मिश्रण तुम्ही दाबत दाबत मळून घेतलं, अगदी प्लेन केलं, तर मग सांडग्यांना पाहिजे तसं टेक्स्चर येणार नाही आणि सांडगे तितकेसे तेलामध्ये उमलणार देखील नाही. म्हणून आपल्याला पोहे जितके शक्य असतील ना, तितके अख्खे ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अख्खे राहत नाही, परंतु दाबून दाबून अजिबात मळायचं नाही. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष सांडगे घालायला सुरुवात करूया. पाहताय ना तुम्ही, आपलं मिश्रण कसं कोरडं कोरडं आहे. असं कोरडं कोरडं सुट्टंच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे, घट्ट करायचं नाही आहे. आता आपण लगेच सांडगे घालायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे लाकडी पोळपाटाला थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलेलं आहे. लाकडी पोळपाटच हवा असं काही नाही, ताटामध्ये देखील तुम्ही हे सांडगे घालू शकता. सांडगे घालण्यापूर्वी आपल्याला हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे, म्हणजे ओला करून घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपण सांडग्याच्या मिश्रणाचा जसा मुटका तयार करतो ना, तसा या मिश्रणाचा अगदी हलक्या हातानं मुटका तयार करायचा आहे आणि ही सांडगे घालायला सुरुवात करायची. मी सांडगे घालायला असं म्हणतोय, काही जण सांडगे तोडायला असंही म्हणतात.
आपले मटकीचे मिक्स डाळीचे जे सांडगे असतात ना, त्या आकारानं आपण जितके शक्य असेल तितके छोटे करतो. परंतु या सांडग्यांना तसं करायचं नाही आहे. हा सांडगा मोठा ठेवायचा आहे. म्हणजे रेग्युलर सांडग्यापेक्षा दुप्पट. पाहताय ना तुम्ही आपल्या सांडग्यांना टेक्स्चर कसं येते. अगदी असं टेक्स्चर यायला हवं. प्लेन केलं तर असं टेक्स्चर येणार नाही आणि सांडगे मग तितके तेलामध्ये उमलणार नाही, फुलणार नाही. सांडगे घालताना तळहात अधूनमधून पाण्यामध्ये बुडवायचं आहे. त्यामुळे सांडगे पटपट पटपट घातले जातात, नाहीतर मग हातांना चिकटत राहतात. हे पोह्यांचे सांडगे म्हणजे कशाचं रिप्लेसमेंट आहे हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. ओळखलं ना? मिरगुंड. थोड्याफार प्रमाणात या सांडग्यांची चव मिरगुंडसारखीच लागते. फक्त यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर घातलं इतकंच. बाकी मिरगुंडामध्ये मिरं, जिरं आणि मीठ असतंच. हो हो, पण आपण यामध्ये पापड खार अजिबात वापरलेला नाही आहे. तरीसुद्धा आपले सांडगे तेलामध्ये छान फुलणार आहेत, उमलणार आहेत. आपण जे प्रमाण घेतलं आहे ना, 4 वाटी म्हणजे पाव किलो पोहे, ते हे एका पाटासाठी बरोबर आहे. एवढ्या प्रमाणात बरोबर 1 पाट सांडगे तयार होतात. सगळे सांडगे आपल्याला अशा पद्धतीनंच घालायचे आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस हे सांडगे कडकडीत सुकून घ्यायचे. मी सांडगे घालायला घेते आणि नेमकं पावसाळी वातावरण तयार झालं आहे. मागच्या 3-4 वर्षात असंच होतं. भर उन्हाळ्यात पाऊस पडतोय, काही अंदाजच येत नाही. बघू आता काय होतंय ते. हे पहा, ज्या दिवशी सांडगे केले ना त्या दिवशी उन्हाळ्यासारखं ऊन पडलंच नाही, पावसाळी ऊन पडलं. मग सांडगे काही सुकले नाही. मग दुसऱ्या दिवशी कडक ऊन पडलं. मग दुसऱ्या दिवशी दिवसभर हे सांडगे सुकून घेतले आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा अर्धा दिवस सुकवले. आपले सांडगे पूर्णपणे सुकलेत. आता आपण ते तळून पाहूया. त्यासाठी एका खोलगट तव्यामध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलंय आणि अगदी मुठभर सांडगे त्यामध्ये घातलेत. सांडगे तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि एकदा का सांडगे सोडले, गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि मध्यम आचेवर सांडगे आपल्याला तळून घ्यायचे. सांडगे फुलायला लागले की झाऱ्याच्या साह्याने ते खालीवर करायचे. मोठ्या आचेवर तर ते तळायचेच नाही, मग ते न फुलता लाल पडतील आणि खाताना कचकच लागेल. आणि मंद आचेवर सुद्धा तळायचे नाही. मंद आचेवर तळले तर ते तळले जाणार नाही, फुलणार नाही. म्हणून आपल्याला सांडगे मध्यम आचेवरच तळायचे. आपली पहिली बॅच तळून झाली. इथून पुढचे सगळे सांडगे आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. आता सांडगे थंड झाल्यानंतर एक सांडगा मी तुम्हाला तोडून दाखवतो. पहा कसा चुरा होतोय. आता खाऊनही दाखवतो. आवाज तर आहे का? ऐकलात ना आवाज? किती खुसखुशीत झाले सांडगे. लहान मुलं तर हे सांडगे आवडीनं खातात. शिवाय आपल्याला जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे सांडगे खूप उपयुक्त आहेत. मग तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे पोह्यांचे सांडगे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.